आमचा मामा आहे. आता एवढा ब्लॉग मध्ये घेतलं तरी नाही घेत बोलते. ते जरा aesthetic नाही बोलत. बरोबर वाटते. कैसा गुंडा बनेगा. गुंडा बनवा इसलिए तो हुआ. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस. तिकडे आमच्या मेकअपही झाले तरी यांच्या अजून मेकअपच चालू आहेत बघा. नशीब चहा पाणीच आहे. चहा पाणीच आहे. साखरपुड्याला तर वाटच लावते. तोंड टाकू छान काहीच माझा फेस आत्ता नाही रिव्हील होणार, नंतर आहे. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. सो आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे बिकॉज आज भाईचं चहा पाणी आहे आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत. सगळ्यांचं बाहेर फोटोशूट वगैरे चालू आहे, ते मी तुम्हाला दाखवतेच. आणि बिकॉज मला एक दुसरी गोष्ट बोलायची आहे. म्हणजे लोकांचं कसं असतं, स्वतःचं दार उघडं ठेवून लोकांच्या उठाठेवा करायला खूप आवडतात. सो अशी काही लोकं असतात नीच लेवलची, ज्यांना एखाद्याचं चांगलं झालेलं बघवत नाही. मग ती लोकं काय करतात, मागून निंदा करतात किंवा बदनामी करतात. तर मी बोलेन की तुम्ही स्वतःच्या घरचं बघा, मग लोकांना नावं ठेवा. बिकॉज तुम्ही काय आम्हाला पोसायला किंवा खायला घालायला इथे येत नाही. सो तुमच्यात दम असेल तर तोंडावर बोलत जा, मागून तुम्ही निंदा करू नका. मला असं वाटते तुमच्यात दमच नाही आहे आमची बरोबरी करणं किंवा आमचं चांगलं झालेलं तुम्हाला बघवत नाही. तोंडावर तुम्ही आमच्या गोड बोलता आणि मागून आमची निंदा करता. असो सो करता करविता तो आहे. अशीच जलत राहा, तुम्ही अशीच जळत राहा. तुमच्या ह्याने आम्ही अशीच पुढे जात राहू. आणि करता करविता तो आहे. सो तुमचा न्याय काय करायचा आहे तो करेलच. ठीक आहे. सो गाईज तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा आणि ब्लॉग एन्जॉय करा. बाय. बघू शकता गाईज, आणि इकडे रील्सचं शूट होत आहे सगळ्या वस्तूंचं. चालू झालेलं आहे. आणि तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर हा नंबर टाकेल, इन्स्टा आयडी पण टाकेल. हाय गाईज. गाईज हाय. हॅलो हॅलो गाईज. हाय गाईज. पाणी पिऊन घे पाणी. तर सगळी पब्लिक आलेली आहे आपली. दीदी सा कुठं आहेत? हाय परी. इकडे यांचं शूट चालू आहे. बघा विनीत खुश आहे ना एकदम. तू पुसला काय खोटा बोलतोस? सार्थक नाही आला खाली बस. वहिनीनं दिलं का? होय ते बघ सगळे आलेत. काय असं राहिलंयस तू? काय इकडे बघा नुसता चाव 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 फोटोशूट. नुसतं चाव चाव. हा जा. अरे थांब थांब, तो उभा करतोय. सगळे आता खाली येत आहेत एक एक करून. मग आता आम्ही निघू लगेच. चला हे इथून घे, फक्त बाहेर एक एक वस्तू दे. सगळे मंडळी खाली येत आहे. पोऱ्या बघा कशाला असते. बुके माझ्या हातात दिले, काय फायदा. चला या 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 एक या. चला ये चला 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 एकेकाने. तनिष्ठा सरळ पकडते. सरळ पकड दोन हातामध्ये. हा बॅकग्राऊंडला बघ कसले भारी भारी. शिवज्योत इन्फ्रा बंद झाला. बंद झाला आता. डायरेक्ट 5 वाजता ओपन आहे. चला फायनल निघाल. तुझा उपवास आहे का? माझा उपवास आहे, पण मी आता उद्या 2 दाटा मटण खाशील बरोबर. मटण नंतर बघू कसं झालंय. त्याशी भारी मटण झालं बोलतो. तिकडे जात आरतीला पण मी नव्हतो गेलो. मी गेलो हां हां तिथे आरतीला गेलो मी क्लबमध्ये. आज चल गाडीची एसी चालू करू. चला गाडीमध्ये लांबचा पल्ला गाठायचा आहे. 4 दिवस लागणार आहे जायला. गाड्या निघतात एक एक करून. लय लांबचा पल्ला गाठायचा आहे आम्हाला. तुम्हाला काय समजत नाही. 2-3 टोल लागतील वाटतं. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया मतलब कुछ भी.
बाकी गाड्या मागून येतात आम्ही चाललो पुढे पास गेलो आम्ही गाड्या आलेल्या आहेत आपल्या 60 एक गाडी मागून येते तर आम्ही सर्व महिला मंडळ आत येऊन बसलो होतो नवरी मुलीची वाट बघत आणि जागा कमी असल्यामुळे अर्धी पब्लिक बाहेर थांबली होती सो ते मला कॅमेऱ्यात कॅप्चर करता नाही आलं आणि गाईज एक गोष्ट नोटीस करा थंडा पहिलं दिलता आणि ही मुलगी बघा पर्समध्ये भरून ठेवते आणि मला बोलते व्हिडिओ काढली का शहाणी आणि त्याच्यानंतर मग मी इकडे बसली होती सो आत्या मला फ्रूट्स भरवत होती काय करणार आत्याचा भाचीवर जीव आहे तेवढा तर सर्व आतुरतेने वाट पाहत होते नवरी मुलीची आणि फायनली आमची बहिणी म्हणजेच होणाऱ्या सुनबाईची एंट्री झाली आल्यावर तिने सर्वांना नमस्कार करून घेतला आमची बहिणी थोडी घाबरलेली होती पण ठीक आहे लहान आहे चालतं तेवढं सो कमेंटमध्ये सांगा आमची बहिणी कशी दिसते आणि माझ्या भावाला नक्की कॉंग्रॅच्युलेशन करा आणि मग पुढच्या काय विधी वगैरे असतात ते करायला सुरुवात केली जमल सांगू काय बोलायचं फायनली भाई काय काय कष्ट केलेलं झालं ते उभा राहा ठरलं बरं का ते पण दे हे हातात दे गाय आमची मस्कर गँग अर्धी बाहेर आहे अर्धी ते हे घेतली गाईज फोटोशूट चालू आहे इकडे बिचारा कधी पण भाईची अशीच तरह असते सगळे फोटो काढण्यामध्ये आमचा भाई असतो हा मस्त दिसते अधिराज काय बोलता काय त्यांचा जुना चॅनल बघा फुल ट्रेकिंगचा कसं वाटतंय तुला फायनली एकदम हॅपी आहेस कॉंग्रॅच्युलेशन बोथ ऑफ कैसा गुंडा बनेगा गुंडा बनवा इसलिए तो हुआ बात तो सही है का फोटोसाठी किती स्ट्रगल ओके फायनली आम्हाला बॅकग्राऊंड असा भेटलाय छान असा तो बहुत सांगेल भारी सांगतो काहीच ते इकडे यांचा फोटोशूट चालू आहे मगाशी नव्हता कॅमेरावाला पण ठीक आहे रील्सवाला होता गाईज ही दोन माणसं माझ्यावर जेवायला थांबतात हा आता मला कशाला चांगलं आहे तुम्हाला हेअरस्टाईलची ऑर्डर द्यायची असेल ती सिल्ली मस्करला मी आयडी देते इन्स्टाचा तिला फॉलो करा मेसेज करा आणि माझ्याकडून ऑर्डर दिली तर तुम्हाला 10% ऑफ भेटेल अभी मजा आएगा ना भिड़ो 10% 5% मला 5% मला 5% मला देशील बघा
नाही मला 5% पाहिजे आणि त्याशिवाय नाही जाणार. कौन है ये लोग कहां से आते हैं ये कॅन्सल कॅमेरावाला बॅक साईडला आमचा, तो पण रील्स वगैरे बनवू शकतो. नाही. काहीच हा बघा नवीन जोडपा, आत्ताच लग्न झालेलं आहे यांचं. बिचारा एकट्याला यावं लागलं, काय मजबूर आहे. स्माइल दिली. या कसली ताव मारायला बसल्यात बघ दोघी पण. बघ झाकण ठेवला, कसलं ताव मारत बघ त्या बघ घासाला. मला मी विचार थांबू का हो ते भूकला तर जेवून घ्या. प्रथमचं तोंड डायरेक्ट बंद, खाऊ का या बरोबर इकडे सगळी मोठी गँग बसली. परी जेवते तू? तर गाईज आम्ही जेवण वगैरे घेतला, हात जेवायचा बाकी फोटोशूट करत होता. सो आता आम्ही इथे बसलोय. काय बोलतेस? आई बरे आहेत ना? आई इकडे बघ. तू बरं होता. गाईज चहा पाणी आपण साखरपुड्याला, मी पण तुमच्या टीम मध्ये. तेरा तो गेम बजाना पड़े. फसवली तुला. चीटिंग करते, चीटिंग. कसलं व शाना मतलब आहे. बाय नको जा, मी येतो. धडाधड आमच्या गाड्या निघाल्या. किती ती मागाशी 3 टोल नके आम्ही क्रॉस करून आलो. आता किती लागतील? आता पण 3 लागतील ते. चला आता घरी. तुला एक्झॅक्ट झाली हाऊस सगळ्यांची. याला झोप आले. हे बघ की बघ. हाय गाईज. इम्पोर्टेड कपडे आहेत सध्या इकडे तिकडे नका येऊ. तेवढं हाय गाईज करताय आणि तुम्ही बोलताय नका येऊ. इकडे बघ अशा फॅक्शन घसरून खिशा बिशात पार लपून ठेवलं ते. हे बघ लपून ठेवलं. तिकडे बघ. बाय बाय गाईज. हाय. तू म्हणा तू थांबताय ना, तुला टाइम आहे जायला. चला मग बाय गाईज. सगळ्यांना बाय बाय. बर्थडे आणि आम्ही केक आणलाय. हॅपी बर्थडे इन ऍडव्हान्स. आजच बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर भाऊ. हॅपी बर्थडे टू यू. नको ना जाऊ. परत कधी येशील तू? तुम्ही कंटाळता बरं, मला मी नाही यायचो आता. परत येईन नको एकदा. येऊ. मी पुन्हा येईन. मी पुन्हा येईन. बाय बाय. मी पुन्हा येईन. जा, एकदाच आमचं घर खाली करा. बाय बाय. डायरेक्ट पावसाला दे तू. हा ग याला ठेवून ये, एकटीच आहे. मग सॉरी बोल मम्मा. सॉरी बोल. सॉरी बोल. जा चल बाय. सगळे पाहुणे मंडळी पण गेलेले आहेत. मी पण माझं सगळं आवरून घेते. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय गाईज. मी ब्लॉग एंड केला होता पण आमचा मंदिरात जाण्याचा प्लॅन झाला. सो पुढे कंटिन्यू. ही फुलं बघितली माहित आहेत का? रांगोळी शाळेत.
ये तो पण नाही लागेल. फिर से एक बार गलत निशाना. झाडाला आहे, पाडायला आहे. पाडाला बोलतात, झाडाला नाही. गाणी बघ जरा साल्या. डॉन आले डॉन. पप्पा आंबे पिकल्यात बघा. आईस बघा किती आंबे पडले, अजून पाडतात ते. थोडीशी जांभळं भेटलेली आहेत आपल्याला खाण्यापुरती. बस थँक्यू. घ्या खा घ्या घे पाडाला आणि चालली मोठी झाडाला बोलू. पण ती पाडाला बोलते मग पाडच. आम्ही नवीन गाडी काढला. गेली ना युट्यूबवर लग्न नाही म्हणाला. बघून बघून ठेवले सांग. ठेवले व्हिडिओ मध्ये बघा. चला झाले ना आंबे वगैरे खाऊन. आता गपचूप घरी चला. सुंबडी काय आंबा पाडलं मी नी. तू नाही, प्राजित पण होता. हा प्राजित पण होता. प्राजित होय मग बोला. आम्हीच तुम्हाला सांगितलं मग हिस्सा देणार होत तुम्हाला. हिस्सा घेतल्याशिवाय जाणार नाही आम्ही. बघ नशीब जमिनीचं आणि आंब्यांचंच आहे. तेच आज जमिनीचा पिशवी आहे ना ती पिशवी त्या वाईट काय बोलला पिशवी टाक. ऋतिकने नसा दिला हरामखोर. काय आंबे कारण ती पिशवी फाटली आहे ना म्हणून. आणि गाडीला चलो गाइस अभी हम लोग घर पे जा रहे. चांगली होती ती चांगली ठेवली. 5:30 लग्न आहे. बाय गाइज. मंडळींनो बघा वाटण्या करायला कुठे आलेत पोरं. पार्किंग बिर्किंग सगळं सोडून डायरेक्ट आजीच्या जुन्या घरामध्ये आलेत. चिटिंग नाही करायची. डोले बंद करून वाटण्या करतो. आम्हाला एक पण आंबा खाता नाही दिला. ए तुम्ही 3 आहेत ना म्हणून. नाही पिकलेलं ते.